हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे फायनल अकाउंट्स ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट. या टॉपिकमध्ये क्लब्स, हॉस्पिटल, लायब्ररीज यांच्याबद्दलचं अकाउंटिंग कसं असतं या संदर्भात हा व्हिडिओ आहे. FY BComचा जो बदलणारा पॅटर्न आहे MCQ, या टॉपिकमध्ये मी MCQ पण सांगितलेले आहेत, प्लस चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात त्याच्याबद्दल काही गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला MCQ लिहिणं खूप सोपं जाईल. चॅरिटेबल ट्रस्ट. चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे काय तर त्याबद्दल थोडीशी माहिती. मीनिंग: Generally, organizations are run for making profit, but some organizations aim at giving services to the society. There are certain institutes such as schools, colleges, libraries, clubs, hospitals, etc. are not for earning profit. Such institutions are called charitable trust. Charitable trustचा मीनिंग काय होतो? जनरली आपण म्हणतो की ज्या काही ऑर्गनायझेशन असतात त्या ज्यावेळेस सुरू होतात तर त्यांचं एम असतं टू मेकिंग अ ह्यूज प्रॉफिट. खूप प्रॉफिट मिळवणं हा त्यांचा हेतू असतो. परंतु ज्या काही अशा संस्था असतात की त्यांना प्रॉफिट मिळवणं हा असा मेन हेतू नसतो, पण सर्व्हिस देणं, समाजातल्या काही लोकांना सर्व्हिस देणं, आणि त्यासाठी ह्या ऑर्गनायझेशन असतात त्या चालवल्या जातात. अगदी मिनिमम प्रॉफिट म्हणजे त्यांचे रोजचे जे खर्च असतात ते भागण्यासाठी जो प्रॉफिट असतो तेवढा ते मिळवतात आणि समाजाला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करतात. आणि याच्यामध्ये एक उदाहरणं मी सांगितले की स्कूल्स असतात, कॉलेजेस असतात, लायब्ररीज असतात, क्लब्स, हॉस्पिटल्स, ह्या काही ज्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूट असतात, ह्या सगळ्या चॅरिटेबल ट्रस्ट गिविंग दी सर्व्हिसेस टू दी सोसायटी. ओके, आता आपण टॉपिक करतो की अकाउंटिंग रेकॉर्ड्स. आणि याच्यामध्ये ह्या ट्रस्टचं ज्यावेळी रेकॉर्ड्स आपण करतो त्यावेळी रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट हे मेंटेन केलं जातं. ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी मेंटेन केलं जात नाही, कारण ट्रेडिंग अकाउंट हा रिलेटेड टू नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनसाठी वापरले जातात. नंतर दुसरा जो अकाउंटिंग असतं त्याच्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक आहे, आणि बॅलन्स शीट. म्हणजे ज्या चॅरिटेबल ट्रस्ट असतात त्या रिसीट पेमेंट अकाउंट मेंटेन करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर मेंटेन करतात आणि बॅलन्स शीट मेंटेन करतात. आता रिसीट अँड पेमेंट्स काय असतं, इन्कम एक्सपेंडिचर म्हणजे काय, किंवा बॅलन्स शीटमध्ये, बॅलन्स शीट तर सगळ्यांना ओळखीचे, त्या बॅलन्स शीट सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि हे सगळं रेकॉर्डिंग ज्यावेळी होतं तर त्याच्याबद्दलचे काही फॉर्मॅट्स मी तुम्हाला पुढे सांगितलेले आहेत. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट, आणि ह्याचा एक मी तुम्हाला फॉर्मॅट देते आहे. MCQ टाईप जर क्वेश्चन्स आपल्याला करायचे असतील तर पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं असतं की रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट म्हणजे काय. तर मी तुम्हाला असं सांगेन की रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन्स. रिसीट साईडला, ही जी रिसीट साईड आपण लिहितो ही ते सगळे पैसे, सगळं इन्कम जे आलेलं असतं कॅशमध्ये, तर ती कॅशमध्ये आलेलं इन्कम सगळं रिसीट साईडला दाखवलं जातं. आणि त्याचप्रमाणे हे जे पेमेंट्स आहेत त्या ऑर्गनायझेशनने जे जे काही पेमेंट्स केलेलं आहे कॅशमध्ये, देअर विल बी नो एनी क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. इन रिसीट अँड पेमेंट देअर विल बी कॅश समरी, कॅश रिसीट अँड कॅश पेमेंट्स. म्हणजे जितके पैसे आपण पेमेंट केलेले आहेत, दिलेले आहेत, ते सगळ्या एंट्र्या पेमेंट्समध्ये असतात. रिसीट पेमेंट्स अकाउंट लाईक अ कॅश बुक, जे आपण 11th शिकलो. सिम्पल कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक. ओके, तर तसंच एक रिसीट पेमेंट अकाउंट हे एक प्रकारचं कॅश बुक असतं.
आणि हे जे बॅलन्सेस आहे, टू बॅलन्सेस ब्रॉड डाऊन, त्याचं ओपनिंग बॅलन्स कॅश आणि ओपनिंग बॅलन्स बँक. कारण बरेचसे संस्थांचं अकाउंट असतं बँकेमध्ये, कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतात, त्यामुळे बँकेचा बॅलन्स आणि कॅशचा बॅलन्स हे दोन्ही ओपनिंग बॅलन्स म्हणजे गेल्या वर्षीचे क्लोजिंग बॅलन्स ते ह्या वर्षीचे ओपनिंग बॅलन्स. आणि ह्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स ते इथे आपल्याला लाईट आउट करतात क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश आणि बँक. ओके. आणि नंतर मग सबस्क्रिप्शन, डोनेशन्स, एंट्रन्स फी, सेल ऑफ असेट, डिव्हिडंड, इंटरेस्ट, लाईफ मेंबरशिप फी, लिगॅसी, ग्रँट फ्रॉम गव्हर्नमेंट, सन्ड्री रिसीट, ह्या सगळे जे काही हे जे काही सगळं आहे हे सगळं या ठिकाणी राईट आउट केलं जातं. इन्कम जे येतं ते संस्थेला. आणि क्रेडिट साईडला हा जो बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन आहे, जसं कॅश जर आपल्याकडे उरली शिल्लक राहिली तर ती डेबिटला येते. आणि कॅशचा जर बँकेचा जर मायनस बॅलन्स असेल म्हणजे एक प्रकारचं लोन, उलटा बॅलन्स आला, रिसीट बँकेतनं कमी आणि पेमेंट जास्त झालं तर तो बॅलन्स पेमेंट साईडला क्रेडिट लिहिला जातो आणि त्याला आपण म्हणतो बँक ओडी. एक प्रकारचं थोडक्यात छोटंसं लोन असतं. नंतर सॅलरी, वेजीस, रेंट, टॅक्सेस म्हणजे सगळे एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, प्रिंटिंग, स्टेशनरी, ऑडिट फीज, फर्निचर्स, बुक्स अँड पिरियॉडिकल्स, इन्व्हेस्टमेंट, ह्या गोष्टीसुद्धा इथे येतात. तुम्हाला एक फरक जाणवला असेल की प्रिंटिंग स्टेशनरी इट्स ओके, इन्शुरन्स इज ओके, आपण म्हणतो की तो नेहमीचा आहे, रेव्हेन्यू आहे. मग फर्निचरसुद्धा आपण इथे लिहितो आहे, पिरियॉडिकल्स पण लिहितो, इन्व्हेस्टमेंट पण लिहितो की ज्या सगळ्या असेट्स आहेत. म्हणून मी तुम्हाला मगाशी बोलले होते की रिसीट अँड पेमेंट्स अकाउंटमध्ये ज्यावेळेस आपण कॅश परचेस करतो, कॅश सेल करतो, कॅश एक्सपेन्सेस करतो किंवा एनी असेट वी कॅन परचेस ऑर सेल वॉट एव्हर. थोडक्यात सांगू का, फर्निचर आपण खरेदी केलं, लँड खरेदी केली, बिल्डिंग खरेदी केलं, पैसे दिले असतील तर पेमेंट साईडला लिहिलं जातं. इथे मग ती असेट आहे का, त्याचं डेप्रिसिएशन घ्यायचं नाही का, तर नाही घ्यायचं. तर असेटला किती पैसे आपण दिले, पेमेंट केलं तर ते ह्या ठिकाणी मेन्शन केलं जातं. आणि जर एखादी असेट विकली जुनी झाल्यामुळे तर ती रिसीट साईडला राईट आउट केली जाते, पैसे जितके आलेत तेवढे. ओके. म्हणजे फरक लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या चॅरिटेबल ट्रस्टचं अकाउंटिंग करणं खूप सोपं जाईल. आणि मग कॅरीड डाऊन बॅलन्स मग असे मी तुम्हाला सांगितलेच आहे. आणि हा जर बॅलन्स उलटा झाला म्हणजे पेमेंट्स जास्त झाले, रिसीट कमी झाले, तर तो बॅलन्स कुठे येणार आपला क्रेडिटला. म्हणजे जसा हा बॅलन्स आला तसा, कारण ओपनिंग बॅलन्सेस सगळे डेबिटला येत आहेत आणि क्लोजिंग बॅलन्स पुढे कॅरी फॉरवर्ड होतो. ओके. नंतरचं आपलं स्टेटमेंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि मी शॉर्टकटमध्ये थोडं सांगितलेलं आहे, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर हे जे स्टेटमेंट आहे हे लाईक अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सगळ्या मुलांना माहिती आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसबद्दल जास्त सांगणं काही गरजेचं नाही. जसं एक्सपेंडिचर म्हणतो, सॅलरी अँड वेजीस, रेंट, टॅक्सेस, ऑडिट फीज, इन्शुरन्स प्रीमियम, पोस्टेज, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, डिप्रेसेशन असेट, हे सगळे खर्च जे आहेत ते आपण इथे घेतो. आणि इथे आपण डिप्रिसिएशन घेतलं ना, प्रॉफिट अँड लॉसला पण आपण असेटचं डिप्रिसिएशन घेतो, तर तसं डिप्रिसिएशन ह्या ठिकाणी घेतलं जातं. आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं की रिसीट साईडला आपण किंवा पेमेंट साईडला आपण जितकी असेट खरेदी केलं, जेवढे पैसे आपण दिले, जेवढी आपण कॅश दिली किंवा चेक दिला, तर ती एंट्री आपण केली जाते. आणि इन्कम साईडला सबस्क्रिप्शन जर आलं असेल, डोनेशन, लाईफ मेंबरशिप फीज, पण एखादी असेट विकली असेल आणि त्याच्यावरचा प्रॉफिट झाला असेल तर तो इन्कम साईडला येतो, लॉस झाला असेल तर तो डेबिटला येतो, एक्सपेंडिचर साईडला येतो. ओके. आणि मग याच्यामध्ये हे सगळं टॅली केल्यानंतर जर आपलं एक्सपेंडिचर हे कमी असेल आणि आपलं इन्कम जे आहे ते वाढलं असेल, म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज कॉल्ड सरप्लस. आणि त्याच्या अपोजिट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज कॉल्ड डेफिसिट, म्हणजे लॉस. पण इथे लॉस न म्हणता वर्डिंग काय तो डेफिसिट, कारण आपण काय करतो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर केलं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जर स्टेटमेंट असतं, तर आपण इथे काय लिहितो बाय नेट लॉस. आणि सरप्लसच्या ऐवजी आपण काय लिहिलं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं तर टू नेट प्रॉफिट. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर हे जेव्हा आपण राईट आउट करतो त्यावेळी ह्याचा जो बॅलन्स असतो
एक्सपेंडिचर साईडला जर आला असेल बॅलन्स तर सरप्लस अँड डेफिसिट. पण तुम्हाला MCQ कसं येणार, एक्सपेंडिचर जर जास्त असेल तर देअर विल बी सरप्लस डेफिनेटली. ओके. बॅलन्स शीट मी काही देत नाही कारण बॅलन्स शीट सगळ्याच मुलांना माहिती आहे. बॅलन्स शीट म्हणजे काय, लायबिलिटीज आणि असेट. ओके. आता MCQ आपण थोडेसे बघूया. पहिला MCQ आहे, द ऑर्गनायझेशन विच वर्क्स विथ अ मोटिव्ह टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड टू द जनरल पब्लिक इज नोन ॲज. आणि ऑप्शन्स पहिल्यांदा बघू आपण आणि मग समजून घेऊया. A. Profit making organization. B. Non-profit making organization. C. Both of the above. D. None of the above. कुठचाही MCQ करताना क्वेश्चन्सचा मिनिंग काय आहे तो बघूया. कधी कधी क्वेश्चन्स हे निगेटिव्ह पण असतात आणि आपण पटकन पॉझिटिव्हली बघतो आणि उत्तर लिहितो आणि चुकी करू शकतो. त्यामुळे चूक करू नका तुम्ही. सेंटेन्स कसं आहे, द ऑर्गनायझेशन्स विच वर्क्स विथ अ मोटिव्ह. मोटिव्ह काय त्यांचा, टू प्रोव्हाइड अ सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स. आपल्या मेंबर्सना सर्व्हिस देणं हे ज्या संस्थेचं उद्देश आहे, मोटिव्ह आहे. किंवा टू दी जनरल पब्लिक, लोकांना सर्व्हिस देणं हे ज्यांचं मोटिव्ह आहे, अशा संस्थांना आपण काय म्हणतो. तर तुम्हाला उत्तर माहिती आहे, ऑप्शन बी, नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स. कारण प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स प्रॉफिट मिळवण्याच्या हेतूने दिले जातात. हो, लोकांना सर्व्हिस देत आहेत ते नाही असं नाही, पण त्यात त्यांचा स्वतःचा प्रॉफिट बघतायत. कमी पैशामध्ये सर्व्हिस दिली जात नाही. सेकंड MCQ, a dash is a summary of actual cash receipts and cash payments. ऑप्शन्स बघू आपण अगोदर. A ऑप्शन रिसीट अँड पेमेंट, B ऑप्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर, C ऑप्शन बॅलन्स शीट अँड D ऑप्शन नन ऑफ द अबव. क्वेश्चन्स काय सांगितला, अ डॅश इज अ समरी ऑफ ॲक्च्युअल कॅश रिसीट अँड कॅश पेमेंट्स. मग असं सांगितलं की ॲक्च्युअल कॅश, ओनली कॅश, रिसीट, ओनली कॅश पेमेंट्स. तर त्या स्टेटमेंटला, त्या समरीला आपण कोणतं स्टेटमेंट म्हणतो किंवा काय म्हणतो. तर त्याचा आन्सर आहे रिसीट पेमेंट्स अकाउंट. कारण रिसीट पेमेंटमध्ये कॅश आणि पेमेंट्स जे सॉरी कॅश रिसीट आणि कॅश पेमेंट्स हे असतात. ओके. नेक्स्ट MCQ, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट. ऑप्शन्स बघूया. अ रियल, B पर्सनल, C नॉमिनल आणि D नन ऑफ द अबव. 11वीपासून शिकतोय, 12वीला शिकलोय. 11वीला तर आपण टाईप्स ऑफ अकाउंट्स वगैरे खूप बघितले, रिअल, पर्सनल, नॉमिनल. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर हे कोणतं अकाउंट आहे, त्याचं उत्तर काय आहे, नॉमिनल. ओके. फोर्थ वन, रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज अ डॅश अकाउंट. मग रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट कोणतं अकाउंट आहे बघूया. ऑप्शन्स काय होईल, रिअल, पर्सनल, नॉमिनल की नन ऑफ दी अबव. याचा आन्सर आहे रिअल अकाउंट. रिसीट पेमेंट अकाउंट हे काय असतं, रिअल अकाउंट असतं. नेक्स्ट, विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. आणि आपण बघूया हॉस्पिटल्स आणि इंटू ब्रॅकेटमध्ये मी चॅरिटेबल दिलं. सेकंड टाटा स्टील कंपनी, C मारुती उद्योग, D रिलायन्स ग्रुप. हे 4 ऑप्शन्स आहेत आणि क्वेश्चन्स नीट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ह्यातली कुठची संस्था नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहे. तर आन्सर आहे आपलं बरोबर आहे हॉस्पिटल. व्हेरी गुड. आवर नेक्स्ट 6, the actual cash receipts of permanent nature which are to be capitalized is called as. Options first A revenue receipts, capital receipts, both of the above, none of the above. Actual cash receipts of permanent nature. Permanent nature means जे कायमस्वरूपी असतं, परमनंट असतं. म्हणजे तर त्या गोष्टींना आपण कोणत्या प्रकारचे रिसीट म्हणतो, रेव्हेन्यू आहे का कॅपिटल आहे.
आणि याचा आन्सर आहे कॅपिटल रिसिट. परमनंट नेचरच्या ज्या असतात, ज्या कायमच्या असतात, त्या संस्थेमध्ये असतात रिसिट्स शेवटपर्यंत, जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत, आणि त्या नेहमी कॅपिटलाइज केल्या जातात म्हणून त्यांना कॅपिटल रिसिट्स म्हटल्या जातात. 7. Subscription received by an organization is a dash receipt. Options are revenue receipt, capital receipts, both of the above and none of the above. Subscriptions आपण म्हणतो नेहमी की सबस्क्रिप्शन रिसिव्ड झाली तर वर्गणी म्हणतो आपण, नाही का, वर्गणी. तर वर्गणी हे कशामध्ये मोडतं, जे रेव्हेन्यू स्वरूपाचं आहे, कंटिन्यू आपल्याला मिळतं, म्हणून त्याचा आन्सर आहे रेव्हेन्यू रिसिट. ओके. काही सबस्क्रिप्शन ह्या रेव्हेन्यू असतात कारण त्याच्यावरच तो ऑर्गनायझेशनचा बेस असतो. काही डोनेशन्ससुद्धा रेव्हेन्यू असतात पण काही कॅपिटलाइज केल्या जातात. जसं रूल असतो ऑर्गनायझेशनचा त्याप्रमाणे कॅपिटल रेव्हेन्यूमध्ये फरक पडतो. पण सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू असतं कारण दर महिन्याला, वर्षातनं एकदाच, 12 महिन्याचं एकदाच सबस्क्रिप्शन घेतलं जातं. वर्गणी आपण त्याला थोडक्यामध्ये म्हणतो. आणि नेक्स्ट ऑप्शन्स आहे डोनेशन इज रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज इज डॅश. ऑप्शन्स आहे रेव्हेन्यू रिसिट्स, कॅपिटल रिसिट्स, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज, एक विशिष्ट हेतूने डोनेशन घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल एखाद्या संस्थेला बिल्डिंग बांधायची आहे तर त्यासाठी डोनेशन घेतलं जातं आणि मग त्या स्पेसिफिक पर्पजसाठी घेतो म्हणून त्याचं आन्सर येतं कॅपिटल रिसिट्स. रेव्हेन्यू रिसिट घेत नाही कारण हे जे पर्पज असतात हे केव्हा तरी वापरले जातात. सारखी सारखी बिल्डिंग नाही बांधली जात ना. बिल्डिंग हा कॅपिटल स्वरूपाचा आहे, रेव्हेन्यू नाही आहे. सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू आहे की दर महिन्याला घेतलं जातं, रिकरिंग नेचर आहे त्याचं. ओके. नेक्स्ट 9 आहे लाईफ मेंबरशिप फीज ऑफ अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न इज. ऑप्शन रेव्हेन्यू रिसिट, कॅपिटल रिसिट, बोथ ऑफ द अबव आणि नन ऑफ द अबव. लाईफ मेंबरशिप फी जी म्हणतो ना आपण, जोपर्यंत तो सभासद आहे तोपर्यंत ती फीज लाईफ टाईमची फी त्याच्याकडनं एक लमसम अमाऊंट घेतली जाते. जोपर्यंत तो आहे जिवंत तोपर्यंत तो त्याचा मेंबर्स राहतो किंवा सभासद त्याला आपण म्हणतो, म्हणून त्याला म्हणतात लाईफ मेंबरशिप फीज. आणि मग ह्याचं कॅपिटल होतं का रेव्हेन्यू होतं, त्याचा आन्सर बघूया आपण कॅपिटल रिसिट. कारण ही लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज होत असते. ओके. कारण ती रेव्हेन्यूने एकदाच घेतली जाते. 10th ऑप्शन्स आहे एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज कॉल्ड ॲज. मगाशीच बोलले मी तुम्हाला. आन्सर सांगा बघू. सरप्लस, डेफिसिट, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर, आमचे एक्सपेंडिचर वाढत चालले तर काय होईल मला, डेफिसिट, लॉस. ओके. नेक्स्ट 11 सबस्क्रिप्शन्स ऑफ प्रिव्हियस इयर इज रिसिव्ड इन द करंट इयर इज शोन ऑन डॅश साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. सबस्क्रिप्शन मिळालं आहे मला पण ते गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग रिसिव्ड होतं. गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन मला आत्ता मिळालं. सबस्क्रिप्शन ऑफ द प्रिव्हियस इयर, गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन मला ह्या वर्षी मिळालं तर मी ते कुठे दाखवणार आहे, रिसीट साईड, पेमेंट साईड, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. कारण रिसीट पेमेंट आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याकडे दोनच साईड आहे, एक तर रिसीट आहे एक तर पेमेंट्स आहे. तर सबस्क्रिप्शन गेल्या वर्षीचं सुद्धा जर मिळालं तर ते रिसीट साईडलाच देतो. पुढच्या वर्षीचं जर ॲडव्हान्स मिळालं असेल तरीसुद्धा मी रिसीट साईडला देतो कारण त्याच्यामध्ये आपण बॅलन्स शीटमध्ये जात नाही आहे, मिळालेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये काय होतं, ॲडव्हान्स असेल तर असेटला. ओके. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन असेल तर लायबिलिटीजला आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल तर असेटला. बरोबर आहे की नाही, कारण इन्कम आहे ते. आणि सबस्क्रिप्शन गेल्या वर्षीचं असून देत, पुढच्या वर्षीचं असून देत, ह्या वर्षीचं असून देत, रिसीट साईडच्या डेबिटला येतं. कारण रिसीट साईडला मी मगाशीच बोलले की इट इज अ समरी ऑफ दी कॅश ट्रान्झॅक्शन्स. ओके. ह्याचा आन्सर बघू ना, रिसीट्स. ओके. 12th आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर
received in the current year is a dash from subscription in income and expenditure account. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करताना आपण सबस्क्रिप्शन इन्कम साईडला लिहितो. मग आपला एम सी क्यू काय आहे की गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन जर ह्या वर्षी आपल्याला मिळालं तर काय करतो? ऑप्शन्स ॲड करतो का, सेकंड डिडक्ट करतो का, थर्ड बोथ ऑफ द अबव का नन ऑफ द अबव? ॲड करतो का डिडक्ट करतो? गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन ह्या वर्षी मिळालं तर आपण काय करतो? ऑप्शन सी ऑप्शन बी डिडक्ट करतो. का तर गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ह्या वर्षी मिळालं तर ते ह्या वर्षीशी रिलेटेड नाही म्हणून मायनस करतो आपण. पण ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग असेल तर आपण ॲड करतो फायनल अकाउंटमध्ये. पण गेल्या वर्षीचं असेल सबस्क्रिप्शन तर आपल्याला ते लेस केलं जातं. लक्षात ठेवा, गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग काही असून देत इन्कम एक्सपेंडिचरमध्ये आपण लेस करतो आणि ह्या वर्षीचं आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. आणि त्याच्या अपोजिट प्रीपेडच्या एंट्री होतात. गेल्या वर्षीचं प्रीपेड असेल तर आपण ॲड करतो आणि ह्या वर्षीचं प्रीपेड असेल तर लेस करतो. गोंधळ होतोय तर लक्षात एवढंच ठेवा, आउटस्टँडिंग ॲड, प्रीपेड लेस इन धिस इयर. ओके, बट आउटस्टँडिंग ॲड म्हटलं ना ह्या वर्षीचं सगळ्यांचं लक्षात आहे, पार्ट आहे कारण ॲडजस्टमेंट येतात. पण गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग लेस त्याच्या अपोजिट एक काहीतरी सिक्वेन्स पार्ट करा, लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे एम सी क्यू द्या. म्हणजे गेल्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आपण काय केलं? डिडक्ट केलं. अवर नेक्स्ट एम सी क्यू इज द गिफ्ट विच इज मेड बाय विल आउट ऑफ जनरल फंड ऑफ अन इस्टेट इज नोन ॲज. ऑप्शन ए सबस्क्रिप्शन, ऑप्शन बी एंट्रन्स फी, ऑप्शन सी लिगॅसी, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आता काय होतं की जनरल फंड आहे एखाद्याच्या इस्टेटमधला आणि तो एक विल करतो की हा एखाद्या संस्थेला द्यावं गिफ्ट म्हणून. विलने होतं ते आणि त्याला आपण म्हणतो लिगॅसी. ओके, सबस्क्रिप्शन एंट्रन्स फी ही नेहमी चालू असते पण लिगॅसी ही केव्हा तरी होत असते. 14th डॅश डोनेशन विच आर नॉट रिलेटेड टू स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. कुठचं डोनेशन जे आहे नॉट रिलेटेड, निगेटिव्ह सेंटेन्स आलं, टू स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स आणि ह्याचं ऑप्शन्स आहे जनरल, स्पेसिफिक, बोथ ऑफ दी अबव, नन ऑफ दी अबव. बघा, एखाद्या स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हसाठी रिलेटेड जर डोनेशन नसेल तर त्याला आपण कोणतं डोनेशन म्हणतो? आन्सर इज जनरल डोनेशन. जनरल डोनेशन म्हणजे काय? असे सहज दिले जातात जनरल डोनेशन. आणि स्पेसिफिक जर दिलं असेल तर त्याला आपण स्पेसिफिक डोनेशन म्हणतो. म्हणजे एखाद्या मुलाला सांभाळण्याचा खर्च असेल त्यासाठी डोनेशन दिलं असेल तर स्पेसिफिक डोनेशन. एखादी बिल्डिंग बांधायची असेल त्यासाठी डोनेशन दिलं असेल तर स्पेसिफिक डोनेशन. ओके, our next MCQ is does not include outstanding and prepaid items. ऑप्शन्स बघूया म्हणजे गोंधळ कमी होईल. ए ऑप्शन इन्कम अँड एक्सपेंडिचर, बी ऑप्शन बॅलन्स शीट, सी ऑप्शन रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड आयटम्स नॉट इन्क्लूड, डज नॉट इन्क्लूड कशामध्ये इन्क्लूड नसतात? इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड असतात, माहिती तुम्हाला, आपण ॲडलेस करतोच आहे. बॅलन्स शीटमध्ये तर सेकंड इफेक्ट देत असतो. राहिलं काय? रिसीट पेमेंट्स. ओके, रिसीट पेमेंट्स मगाशी सांगितलं आताही सांगते की कॅश रिसीट आणि कॅश पेमेंट्स देर विल बी नो एनी आउटस्टँडिंग दो प्रीपेड. आणि जरी असलं तरी तिथे आम्ही लिहून ठेवतो की फर्निचर विकलं, लिहिलं. गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मला आत्ता आलं तर रिसीटमध्ये आम्ही लिहिलं. तिथे ॲडलेस आपण करत नाही ना, गेल्या वर्षीचं आहे मग ॲड करा, ह्या वर्षीचं आहे तर ॲड केला, गेल्या वर्षीचं लेस करू शकत नाही. हे कुठे करतो आपण? इन्कम एक्सपेंडिचरमध्ये आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये. ओके, तर अशा प्रकारे आपले MCQ झालेले आहेत. मला वाटतं MCQ थोडंसं एक्सप्लेनेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, खूप छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.